हॅलो. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. सब्जेक्ट जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 7, मोशन, फोर्स अँड वर्क, गती, बल आणि कार्य. त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या पिरियडला स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स म्हणजे काय, ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, फोर्स आणि ॲक्सेलरेशन काय संबंध आहे, आणि न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एवढा भाग आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. पेज नंबर जुनं पुस्तक असेल तर 49, नवीन पुस्तक असेल तर 154. आपण पाहूया. आपल्याला इथे एक प्रयोग दिलेला आहे, आकृती दिलेली आहे. पाहत इथं एका टेबलवरती, टेबलचा सपाट पृष्ठभाग आहे, त्याच्यावर लाकडी ठोकळा ठेवलेला आहे. दुसऱ्या टोकाला एक टेबलवर पुली म्हणजे कप्पी अडकवलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला वेट वजन दिलेलं आहे म्हणजे फोर्स लावलेला आहे. आता इथं आपल्याला वुडन ब्लॉक दिलेला आहे आणि या पृष्ठभागावर दिलेलं आहे टाल्कम पावडर लावले म्हणजे सपाट गुळगुळीत पृष्ठभाग केलेला आहे. इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड, जर ब्लॉक पुढे आला, वी कॅन से दॅट हॅज बीन डिस्प्लेस्ड. जर पुढे आलं तर ते डिस्प्लेसमेंट झालं असं आपण म्हणतो. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट we say that the force has done some work. जर तो ठोकळा पुढं आला तर इथं फोर्स लावलेला आहे आणि त्या फोर्समुळे काहीतरी वर्क झालं असं आपण म्हणतो. जर डिस्प्लेसमेंट झालं तर कॅन वी मेजर दिस वर्क, आपण ते वर्क मोजू शकतो का ते आपल्याला पाहायचं आहे. वी नो दॅट वर्क डन डिपेंड्स ऑन दी फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटवरती वर्क अवलंबून असतं. द फॉलोइंग फॉर्म्युला एक्सप्रेस दिस रिलेशनशिप. वर्क काढण्यासाठी एक आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल विचारलेले आहेत. वर्क डन बाय द फोर्स इक्वल टू वर्क इक्वल टू फोर्स applied to the body into displacement means S of the body that taken place in the direction of the force. बलाच्या दिशेने झालेलं डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला सूत्र दिलेलं आहे पेज नंबर 49 वरती. W equal to F into S. W means work, F means force, and S means displacement. The SI system, the unit of work is joule. SI system मध्ये सिस्टम ऑफ इंटरनॅशनल वर्कचं एकक आहे जूल, जेनं दाखवलेलं आपल्याला. while the unit of force न्यूटन, फोर्सचं एकक आहे न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये. CGSमध्ये जर आपल्याला एकक पाहिजे असेल वर्क्स तर ते अर्गमध्ये आहे. जे CSI पद्धतीमध्ये जूल आणि CGSमध्ये अर्ग. महत्त्वाचं सूत्र आहे वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, W इक्वल टू F इंटू S. त्याच्या आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी हे सूत्र महत्त्वाचं आहे. इफ ऑफ फोर्स पिवळ्या चौकटीमध्ये आपल्याला उजव्या बाजूला दिलेली पहा. इफ ऑफ फोर्स ऑफ 1 न्यूटन पॅरलल टू दी सरफेस ऑफ द टेबल is applied to the wooden block on the table
अँड द ब्लॉक डिस्प्लेस्ड 1 मीटर. 1 न्यूटन बल लावला असेल आणि त्याचं डिस्प्लेसमेंट 1 मीटर झालं असेल तर 1 जूल कार्य झालं असं म्हणतात. देन इट कॅन सेड दॅट द फोर्स डन बाय द 1 जूल ऑफ वर्क. जर 1 न्यूटन बल लावलं आणि 1 मीटर डिस्प्लेसमेंट झालं तर 1 जूल कार्य झालं असे म्हणतात. म्हणजे वर्क इक्वल टू 1 into 1 equal to 1. In this example, the displacement is in the direction of force. Displacement हे फोर्सच्या दिशेनं झालेलं आहे म्हणून इथं आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. आणि जर डिस्प्लेसमेंट विरुद्ध दिशेने झालेलं असेल तर त्याला आपल्याला निगेटिव्ह घ्यायला लागतं. आपण वर्कचं सूत्र पाहिलं, पण आपल्याला आता इथं एक्झरसाइज पाहिजे आहे. काय आपण एक 2-3 प्रश्न सोडवूया. बाकीचा भाग तुम्ही व्यवस्थित वाचून सोडवा. पेज नंबर 50 जुनं पुस्तक असेल तर, नवीन पुस्तकात 155. Fill in the blanks with the proper word from the brackets. ब्रॅकेट्समध्ये काय आपल्याला वर्ड दिलेले आहेत ते या रिकाम्या जागेमध्ये भरायचे आहेत. ए दिलेलं आहे, इफ अ बॉडी traverses a distance in a direct proportion to the time. Direct proportion to time असेल distance. The speed of the body is constant. याचं उत्तर येईल कॉन्स्टंट. इथं कंसामध्ये काय शब्द दिलेले आहेत? स्टेशनरी, झिरो, चेंजिंग, कॉन्स्टंट, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, स्पीड, ॲक्सलरेशन, स्टेशनरी बट नॉट झिरो आणि इन्क्रीज असे शब्द दिलेले आहेत. त्यातले योग्य शब्द इथं भरायचे. इथं पहिल्या रिकाम्या जागेला कॉन्स्टंट शब्द येतो. सेकंड दिलेलं आहे, if a body is moving with constant velocity, its acceleration constant velocity न जात असेल तर ॲक्सेलरेशन, जर एक समान गतीने जात असेल तर ॲक्सेलरेशन 0. म्हणजे त्वरण 0 येतं, वेग सतत बदलत नाही. कॉन्स्टंट स्पीडनं जात असेल तर 0. जर वेगात बदल होत असेल तर मग तिथं ॲक्सेलरेशन चेंज होतं. Dash is the scalar quantity. Speed is scalar quantity. Dash is distance traveled by body is particular direction in a unit time. Velocity. इथं उत्तर येईल velocity. इथं सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे, आकृती दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न दिलेले. ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर दी क्वेश्चन्स. पहिल्यांदा प्रश्न काय दिलेला आहे बघूया आपण. सचिन अँड समीर स्टार्टेड ऑन द मोटर बाईक फ्रॉम प्लेस ए. सचिन आणि समीर ए पासून मोटरसायकलनं स्टार्ट झालेले आहेत, निघालेले आहेत. टूक द टर्न बी पासून त्याने टर्न घेतलेला आहे. डिड अ टर्न ॲट सी कडे ते वळलेले आहेत, सी पर्यंत गेलेले आहेत. ट्रॅव्हल्ड बाय द रूट सी पासून परत ते डी कडे आलेले आहेत, टू डी पर्यंत आलेले आहेत. देन वेन टू द ई, नंतर ते ई पर्यंत आलेले आहेत. म्हणजे सचिन आणि समीर ए पासून निघालेले आहेत, बी पर्यंत गेले, बी पासून सी कडे गेले, सी पासून डी पर्यंत आले, डी पासून ई पर्यंत आले. आता आपण ऑल टुगेदर दे टूक 1 hour फॉर धिस जर्नी. या सगळं ए पासून बी पासून सी पासून डी आणि डी पासून ई पर्यंत जाण्यासाठी त्यांना 1 तास लागला. टाईम त्यांना किती लागलेलं आहे? ऑल टुगेदर दे टूक 1 hour फॉर धिस जर्नी.
Find out actual distance traveled by them and displacement from A to A from this. Deduce their speed. What is their velocity from A to E in the direction AE. A पासून A पर्यंत आपल्याला त्याची व्हेलॉसिटी काढायची आणि स्पीड पण काढायची. कॅन दिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲव्हरेज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी येईल ती ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. आता इथे आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी काढायला सांगितलेली आहे. आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. स्पीड काढताना आपण डिस्टन्स घेतो. डिस्टन्स कोणतं येईल? A to B, B to C, C to D आणि D to E. आणि स्पीड काढताना डिस्टन्स अपॉन टाईम आणि व्हेलॉसिटी काढताना डिस्प्लेसमेंट घेतो. म्हणजे A पासून D पर्यंत E पर्यंत स्ट्रेट लाईनमध्ये. A पासून B 3 किलोमीटर, B पासून D 3 किलोमीटर आणि D पासून E 3 किलोमीटर. पहिल्यांदा आपण स्पीड काढूया. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इक्वल टू डिस्टन्स आता 3 प्लस 4 प्लस म्हणजे AB प्लस BC प्लस CD प्लस D अपॉन 1 आवर टाईम. डिस्टन्स किती येईल? त्यांनी काढलेलं अंतर AB प्लस BC प्लस CD प्लस AE हे त्यांचं डिस्टन्स आलं, अंतर भागिले 1 आवर. स्पीड इक्वल टू 3 प्लस 4 प्लस 5 प्लस 3 अपॉन टाईम आहे 1 आवर. स्पीड इक्वल टू यांची बेरीज सगळ्यांची आली 15 किलोमीटर अपॉन 1 आवर. म्हणजे त्यांचं स्पीड आलं 15 किलोमीटर पर आवर. एका तासामध्ये ते 15 किलोमीटर त्यांचं स्पीड आलं. आता व्हेलॉसिटी किती येते पाहूया आपण. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. इथं डिस्प्लेसमेंट घ्यायचं आहे आपण. मग डिस्प्लेसमेंट स्ट्रेट लाईनमध्ये येतं. डिस्प्लेसमेंट डायरेक्ट A to E किती झाले ते आपल्याला पाहायचं आहे. मग व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. व्हेलॉसिटी इक्वल टू AB प्लस BD प्लस DE अपॉन टाईम. व्हेलॉसिटी इक्वल टू 3 प्लस 3 प्लस 3 अपॉन 1 आवर. 1 तासच लागलेला आहे. कालावधी 1 तासच घ्यायचा आपण. व्हेलॉसिटी इक्वल टू 3 प्लस 3 प्लस 3 9 किलोमीटर अपॉन 1 आवर. व्हेलॉसिटी इक्वल टू 9 किलोमीटर पर आवर असं त्याचं उत्तर येईल. या पद्धतीने इथं आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी काढायला सांगितलेलं आहे. व्हेलॉसिटी काय ॲव्हरेज नाही, स्पीड हे ॲव्हरेज व्हेलॉसिटी इथे आपली. नंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. फ्रॉम द ग्रुप A and C choose the proper word from each of the words of the group A. A ग्रुप बरोबर B आणि C मधले योग्य शब्द आपल्याला जुळवायचे आहेत. आता वर्कला कोणते शब्द जुळत आहेत पहा. वर्क, जूल आणि ऑर्ग. कारण वर्कचं SI युनिट जूल आहे, CGS युनिट ऑर्ग आहे. वर्क, जूल आणि ऑर्ग अशी जोडी येईल.
फोर्स, न्यूटन अँड डाईन. फोर्सला काय येईल? न्यूटन आणि डाईन. डिस्प्लेसमेंट मीटर सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट मीटर आणि सेंटीमीटर या पद्धतीने आपल्याला या जोड्या येतील. अ बर्ड सिटिंग ऑन वायर. चौथा प्रश्न आहे पहा. फ्लाइज सर्क्युलर अराउंड अँड कम्स बॅक टू दी पर्च. एका तारेवर पक्षी बसलेला आहे. तो सर्क्युलाकार आकाशामध्ये फिरून परत तिथे मूळ ठिकाणी येऊन बसला. एक्सप्लेन दी टोटल डिस्टन्स इट ट्रॅव्हर्स्ड ड्युरिंग दी फ्लाईट अँड द इव्हेंच्युअल डिस्प्लेसमेंट. आता इथं डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे ते आपल्याला ओळखायचे. आता डिस्टन्स येईल ज्या सर्कम्फरन्समध्ये तो फिरला तर तेवढं जो अंतर फिरला ते त्याचं डिस्टन्स येईल. परंतु डिस्प्लेसमेंट म्हणजे तो मूळ ठिकाणी आलेला आहे परत, जे डिस्प्लेसमेंट त्याचं 0 झालं. म्हणजे सरळ रेषेत चालून गेलेलं अंतर जे चालून परत तो पुन्हा तिथंच आलेलं आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 झालं. इथे डिस्टन्स सर्कल आहे, त्याचे पेरिमीटर आहे तेवढं त्याचं डिस्टन्स येईल, पण डिस्प्लेसमेंट मूळ ठिकाणी आल्यामुळं त्याचा डिस्प्लेसमेंट 0 येईल. पाचवा प्रश्न दिलेला आहे. व्याख्या शोधायचे आहेत. फोर्स, वर्क, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, डिस्टन्स व्याख्या शोधायचे. आपल्याला इथे 7वा प्रश्न दिला. 6वा प्रश्न तुम्ही पहा. माग आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे त्या पद्धतीने सोडवायचे. 2 उदाहरणं दिलेली आहेत 7व्या प्रश्नामध्ये. इथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. आपल्याला वर्क काढायचं आहे. इथे वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे सूत्र आपण वापरलेलं आहे. इथं वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स 1000 न्यूटन दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंट 10 मीटर झालेलं आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑपोजिट दिशेनं आहे म्हणून ते निगेटिव्ह घ्यायचं. वर्क इक्वल टू एफ इंटू एस. डब्ल्यू इक्वल टू 1000 इंटू -10. वर्क इक्वल टू -10,000 जूल असं याचं उत्तर येते. दुसरं उदाहरण आहे. 20 किलोग्रॅमचे गाडी आहे, कार्ट आहे. ते 50 मीटर स्ट्रेट लाईनमध्ये गेलेले आहे आणि त्याला बल लावलेलं आहे 2 न्यूटन. तर त्याचं वर्क किती झालं ते आपल्याला काढायचं आहे. इथे सुद्धा डब्ल्यू इक्वल टू एफ इंटू एस. इथं एफ इंटू एस, डब्ल्यू इक्वल टू एफ इंटू एस. एफ आपल्याला 2 न्यूटन दिलेले आहे. एस 50 मीटर झालेले आहे. मग डब्ल्यू इक्वल टू एफ इंटू एस. डब्ल्यू इक्वल टू 2n इंटू 50 मीटर अँड डब्ल्यू इक्वल टू 100 जूल असं त्याचं उत्तर आहे. या पद्धतीने उदाहरणं सोडवा. बाकी राहिलेले प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवा. ठीक आहे. इथं आपलं 7वं प्रकरण संपलेलं आहे. व्यवस्थित सोडवा.